पुण्याच्या राजगुरुनगरमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। अगदी सकाळच्या सत्रात राजगुरुनगरमधील एका क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होते आणि असं असताना एका विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केलेत। या सगळ्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालाय। या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा जो आहे तो हादरलेला पाहायला मिळतोय। खरं तर राजगुरुनगरमध्ये घडलेली ही सगळी घटना आहे। काही वेळापूर्वी हे सगळं झाल्याच्या नंतर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले होते। नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलं हे जाणून घेणार आहोत। राजगुरुनगरमध्ये एक क्लासेस आहेत, खासगी क्लासेस आहेत। या क्लासेसमध्ये 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचे सकाळच्या सत्रातले वर्ग सुरू होते। असं असताना जेव्हा शिक्षक शिकवत होते त्याच वेळी एकाच बेंचवर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून आधीपासून त्यांचे वाद वगैरे होते असं काहीसं सांगितलं जातंय। त्यापैकीच एका विद्यार्थ्याने 15 वर्षीय हा विद्यार्थी आहे, त्याने त्याच्या सोबत चाकू आणलेला होता। याच चाकूने त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर जो शेजारीच बसलेला होता त्याच्यावर वार करायला सुरुवात केली। त्याच्या गळ्यावरती वार केले, त्याच्या पोटावरती सुद्धा हे वार झालेले होते। त्यानंतर काही काळाच्या आत इतका मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। या सगळ्याच्या नंतर हा विद्यार्थी जो आहे तो अगदी जीवाच्या आकांताने ओरडत होता। त्याला पाहून सगळे विद्यार्थी घाबरलेले होते, शिक्षक स्वतः घाबरलेले होते। ज्या टीचर या ठिकाणी शिकवत होत्या त्या मॅडम तर अक्षरशः रडत रडत बाहेर आलेल्या होत्या वर्गाच्या। त्यांना काय करायचं काहीच सुचत नव्हतं। असं सगळं असताना मोठ्या प्रमाणात वार करत अगदी धारदार शस्त्राने खोलवर केलेले हे वार होते। अगदी हा विद्यार्थी जो आहे त्याचा जागीच मृत्यू होईल या उद्देशानेच केलेले हे वार होते। केवळ त्याला जखमी करायचं नव्हतं तर त्याला संपवायचं होतं या उद्देशाने ठरवून केलेले हे वार होते। आणि वार झाल्याच्या नंतर हा जो विद्यार्थी आहे तो क्लासमधून तडक पळत पळत बाहेर निघाला। त्याच्यानंतर बाहेर त्याची दुचाकी पार्क केलेली होती, या गाडीवर बसून तो फरार सुद्धा झाला। 15 वर्षांचे दोघेही आहेत, दोघेही 10वीच्या वर्गातले विद्यार्थी आहेत। या सगळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय त्याचं नाव पुष्कराज शिंगाडे असं आहे। हे दोघे सुद्धा आधीपासूनचे मित्र होते, कारण ते एकाच बेंचवर बसायचे क्लासमध्ये सुद्धा। मात्र या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं ज्यावरून थेटपणे पुष्कराजचा या सगळ्यामध्ये खून करण्यात आला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। जेव्हा ही घटना घडली त्यानंतर जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत तिथले, ते प्रचंड घाबरलेले होते। त्यांनी तातडीनं या सगळ्यामध्ये शेजारी पण मोठ्या प्रमाणात आवाज झालेला होता। जेव्हा विद्यार्थी जीवाच्या आकांताने ओरडत होता, त्याला वाचवण्यासाठी ओरडत होता, असं सगळं सुरू असताना लगेचच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेजारचे पण लोक जमा झाले होते। काही शेजारच्या लोकांनी मिळूनच मग पुष्कराजला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला। मात्र खासगी रुग्णालय असल्यामुळे खासगी रुग्णालयात त्याला घेण्यास नकार देण्यात आला, कारण मुळात त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता, प्रकृती प्रचंड चिंताजनक होती। त्यामुळे खासगी रुग्णालयाने दाखल करून घेतलं नाही। त्यानंतर जवळच असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये ही अँब्युलन्स जी आहे ती नेण्यात आली। मात्र तोपर्यंत प्रचंड उशीर झालेला होता। जेव्हा त्या ठिकाणी ही अँब्युलन्स पोहोचली रुग्णालयामध्ये त्यावेळीच तो इतका जास्त कॉन्शियस झालेला होता, तो प्रचंड रक्तस्राव झाला असल्यामुळे आपण म्हणू शकतो की या सगळ्यामध्ये त्याचा तिथेच मृत्यू झालेला होता। डॉक्टरांनी फक्त कन्फर्मेशन दिलं की या सगळ्या प्रयत्नांनंतर सुद्धा तो आता वाचू शकत नाहीये, त्याचा मृत्यू झालाय। हे सगळं झाल्याच्या नंतर तातडीने पोलिसांना सुद्धा कळवण्यात आलं, त्याचबरोबर पालकांना सुद्धा माहिती देण्यात आली। पोलीस जे आहेत राजगुरुनगरचे ते सुद्धा लगेच घटनास्थळी पोहोचलेले होते, त्यांनी पंचनामा सुरू केला। त्याचबरोबर जे विद्यार्थी वर्गात शिकत होते, ज्या शिक्षिका होत्या, त्या सगळ्यांचे सुद्धा यामध्ये आता जबाब जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। मुळात इतक्या फुल प्रूफ प्लॅनिंगने एखाद्या विद्यार्थ्याचा मर्डर करणं, तेही एखाद्या विद्यार्थ्याने करणं, हे कशासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण आपण जर पूर्ण घटनाक्रम याचा पाहिला तर या विद्यार्थ्याने आधीपासून तर ठरवून आलेला होता की याच्या शेजारीच बसायचंय, त्याच्याच शेजारच्या बेंचवर बसायचं। मग जेव्हा क्लासमध्ये धडा सुरू असेल, धडा शिकवणं सुरू होतं आणि जेव्हा पाठमोरे शिक्षक असतील त्याच वेळेस बरोबर त्याच्यावरती वार करायचे। तिथून लगेचच अगदी क्लासच्या समोरच दुचाकी पार्क केलेली होती, त्यामुळे लांब कुठे पळून जाण्याची गरज नव्हती। तातडीने दुचाकीवर बसायचं आणि पसार व्हायचं, हे सगळं त्याने आधीपासून ठरवलेलं होतं। मात्र हे प्लॅनिंग त्याच्या एकट्याचं होतं की या प्लॅनिंग मध्ये आणखी कोण होतं, या कटामध्ये नेमकं कोण कोण सहभागी होतं, या सगळ्याच अनुषंगाने आता पोलीस जे आहेत ते तपास करणार आहेत। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये हा जो आरोपी आहे, हा आरोपी अल्पवयीन मुलगा आहे, 15 वर्षीय 10वीच्या वर्गात शिकणारा मुलगा आहे। या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आता सुरू झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या दोघांमध्ये इतकं काय बिनसलेलं होतं की थेटपणे हा विषय खून करण्यापर्यंत आला। कदाचित पूर्ववैमनस्यातून घडलेली घटना असू शकते। या प्रकरणामध्ये गँगवॉरचा सुद्धा एक अँगल समोर येताना पाहायला मिळतोय। मात्र जरी असं असेल तरी अवघ्या 15 वर्षाचा विद्यार्थी
दुसऱ्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला मारण्यापर्यंत नेमका का जातो, हा सगळ्यात मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालाय. या दोघांच्याही मागे आणखी कुणी वेगळे लोक होते का, किंवा गुन्हेगारी क्षेत्रातलं आणखी कुणी होतं का, जवळपास राहणाऱ्या गुन्हेगारांशी यांचे काही कॉन्टॅक्ट होते का वगैरे, या सगळ्या दृष्टिकोनातून सध्या राजगुरुनगरचे पोलीस जे आहेत ते तपास करताना पाहायला मिळतात. मात्र अशा पद्धतीने क्लासमध्ये भर वर्गात इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर, शिक्षकांसमोर जर एखादा विद्यार्थी दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो, तर तो किती मोठ्या प्रमाणात त्याच्या डोक्यामध्ये हे सगळी गुन्हेगारी भरलेली असू शकते याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. त्यामुळे आता तरी या अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन काय करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं, पुणे जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून केले जाणारे गुन्हे, म्हणजे केवळ हे गुन्हे खून वगैरे या संदर्भातलेच नाहीत, तर महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं असतील, दरोड्यांची अनेक प्रकरणं असतील, गुन्हेगारीच्या प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याला अल्पवयीन मुलं जी आहेत ती या सगळ्यामध्ये सक्रिय असलेली पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण असं अनेकदा बघितलेलं आहे की जी मुलं शालाबाह्य आहेत किंवा जी या मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, अशी अल्पवयीन मुलं अनेकदा गुन्हेगारी करतात. मात्र आता या प्रकरणात जर सांगायचं झालं तर 10वीच्या वर्गातले हे दोघेही विद्यार्थी होते. 10वीची परीक्षा अवघ्या 2 महिन्यांवरती आलेली असताना अशा पद्धतीने एखाद्याचा खून करणं, इथपर्यंत टोकाचं पाऊल उचलण्याची गरजच मुळात का पडते, आणि इतकं मोठं आपण ज्याला क्रिमिनल माइंड म्हणतो ते कशासाठी तयार होतंय, कशामुळे तयार होतंय, या सगळ्याचा विचार करणं आता पालकांनी सुद्धा, शिक्षकांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा तितकंच गरजेचं बनलंय. अनेकदा असं पाहायला मिळतं की अल्पवयीन मुलं जी असतात, या अल्पवयीन मुलांना खूप गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तितकीशी शिक्षा होत नाही, बालसुधार गृहामध्ये वगैरे ठेवलं जातं, आणि त्यामुळेच कुठेतरी गुन्हेगारीला जास्त खतपाणी घालण्याचं काम या सगळ्यातून केलं जात आहे. मोठमोठे जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार अशाच पद्धतीने अल्पवयीन मुलांना हाताशी धरून गुन्हे करताना पाहायला मिळतात. का तर त्यांना जास्तीची शिक्षा होत नाही. जसं सज्ञान एखाद्या आरोपीला शिक्षा होते, तशा पद्धतीची शिक्षा अल्पवयीन तरुणांना होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने अल्पवयीन मुलांचं गुन्हेगारीमधलं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे मुळातच जर हे अल्पवयीन मुलांचं गुन्हेगारीतलं प्रमाण कमी करायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा अल्पवयीन मुलांना दिली जाणारी जी काही शिक्षा असते, मुळात त्यांना शिक्षा देत नाहीत, त्यांना बालसुधार गृहात ठेवतात. तसं न करता असे जर काही सिरियस केसेस असतील तर त्यामध्ये त्यांना सुद्धा सज्ञान समजून त्यांच्यावरती हे कोर्ट कचेरी आणि जे खटले असतात ते चालवले जाऊन त्यांना सुद्धा तशा पद्धतीची जर शिक्षा झाली तर कुठेतरी समाजामध्ये या सगळ्याचा संदेश जाऊ शकतो, आणि मगच कदाचित अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी कमी करायला आपल्याला सुद्धा यश येईल असं आता सगळ्याच पुणेकरांना सुद्धा वाटतंय. त्यामुळे पोलिसांकडून तशीच अपेक्षा आहे. अर्थात हे सगळं एका रात्रीत होणार नाहीये. अल्पवयीन मुलांमधील ही गुन्हेगारी रोखणं हे आता इतकं हाताबाहेर गेलेलं आहे की पोलिसांनी पण काय करायचं असं ते सुद्धा विचारात पडलेले आहेत. अर्थात या सगळ्यामध्ये कायद्याच्या बऱ्याच चौकटीमध्ये बसून सगळं करावं लागतंय. त्यामुळेच कदाचित आपण असं म्हणू शकतो की जास्त गुन्हेगारी वाढतीये. मात्र ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी आज न उद्या एखादा मोठा निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं झालंय. पुण्यासारख्या शहरामध्ये, जे शहर मुळातच विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पुणे शहर हे गेले काही वर्षांपर्यंत प्रचंड सेफ सिटी म्हणून ओळखलं जायचं. त्याच पुण्यामध्ये भर वर्गात अशा पद्धतीने जर खुनाच्या घटना घडत असतील, गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण रेकॉर्ड काढले तर ही अल्पवयीन मुलं जी आहेत किंवा अगदी 22-23च्या आतली मुलं जी आहेत, या मुलांकडून होणारे जे खून आहेत, त्या खुनांमध्ये आधी आपण असं पाहायला मिळायचं की कुठेतरी एकट्याला गाठून किडनॅपिंग करून वगैरे खून केले जायचे. मात्र आता भर रस्त्यात, भर चौकात, खूप वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठेच्या ठिकाणी अशा पद्धतीने खून करण्याचा आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचा हा एक वेगळा पॅटर्न सध्या रुजत असलेला पाहायला मिळतोय. त्याच पॅटर्न नुसार ही सुद्धा घटना घडली असं आपण म्हणू शकतो. कारण इतक्या मोठ्या वर्गामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करणं आणि कृत्य करून पळूनही जाणं लगेचच्या लगेच, हे कुठेतरी खूप मोठं प्लॅनिंग असू शकतं. आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी सुद्धा या सगळ्यामध्ये तातडीने तपास करण्याची मागणी केली जाते. अर्थात पोलीस सुद्धा त्या अनुषंगाने तपास करत आहेत. आरोपीच्या मागावर सुद्धा पोलिसांची पथकं असलेली पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये नेमकं कट रचणार कोण कोण होतं, या विद्यार्थ्यांनी इतका मोठा प्लॅन एकट्याने तर केलेला नसेल, मग त्याच्याबरोबर आणखी कोण कोण साथीदार होते, सहभागी होते, या सगळ्याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातो. या तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या अगदी किरकोळ वादातून आपण म्हणू शकतो, वर्गात झालेल्या वादांमधून जे काही पूर्ववैमनस्य असेल, मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये
15 वर्षीय 10वीच्या विद्यार्थ्याचा खून झाला. तो विद्यार्थी, त्याचं भविष्य, त्याचं कुटुंब हे सगळं आता संपलेलं आहे. त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून तरी या जो आरोपी विद्यार्थी आहे त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी जी आहे ती स्थानिकांमधून समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलीस या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई करतात आणि मुळात या हत्येच्या मागचं कोणतं कारण समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.